विचारसागर म्हणजे काय? हा ग्रंथ निश्चलदास यांनी लिहिला आहे आणि तो वेदांत समजण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. विचारसागर म्हणजे वेदांतातील उत्तम विचारांचा महासागर. जसं सागरात पाणी साठलेलं असतं, तसंच या ग्रंथात वेदांताचे सोप्या भाषेत समजावलेले सिद्धांत आहेत. म्हणून याला नाव दिलं विचारांचा सागर. आधीच इतके ग्रंथ असताना हा का? आधीच व्यास यांनी सूत्र लिहिली, आदिशंकराचार्य यांनी भाष्य केलं, सुरेश्वराचार्य यांनी वार्तिक लिहिलं. मग विचारसागर कशाला? हे सगळे ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. सर्वांना संस्कृत समजत नाही. म्हणून सामान्य माणसासाठी सोप्या भाषेत वेदांत समजावण्यासाठी हा ग्रंथ लिहिला गेला. विचारसागर का खास आहे? विचारसागरमध्ये वेदांताची पूर्ण प्रक्रिया आहे. शास्त्रानुसार आहे. कुठेही विरोधाभास नाही. आत्मज्ञानासाठी सविस्तर आहे. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? ग्रंथ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. अनुबंध चतुष्टय ते काय? अधिकारी, ज्याला ज्ञानाची इच्छा आहे. विषय आत्मज्ञान. प्रयोजन मोक्ष. संबंध ग्रंथ आणि ज्ञान यांचा संबंध. हे समजल्याशिवाय अभ्यास करण्याची खरी तयारी होत नाही.